नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। आजचा विषय मक्काचे भाव काय कमी झाले आणि मक्कावरती एवढा दबाव कसा आहे। जर कधी प्रामुख्याने बघायला गेलं तर मक्काचे यावर्षी जे देशांतर्गत लागवड मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत एक 10-12% लागवड वाढली होती। जागतिक स्तराचा विचार जर कधी केला तर आपण 6व्या स्थानावरती उत्पादनात मक्काच्या आहोत। आपला जर कधी जागतिक उत्पादनात कधी वाटा बघितला तर 3% आहे। सगळ्यात जर कधी सुरुवातीला बघितलं तर अमेरिका हा 32% त्याच्यामध्ये वाटा घेतो, त्यानंतर चीन जे ते 24% घेतो आणि युरोपियन कंट्रीज, त्यानंतर अर्जेंटिना असेल, ब्राझील असेल, हे सगळे देश याच्यामध्ये उकडतात। आणि आपल्या प्रामुख्याने बघायला गेलं तर एक 4-5 राज्यच मक्का उत्पादन करतात, तरीही मक्काला एवढा कमी भाव कसा, तर याबद्दल आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जर कधी बघायला गेलं तर मक्काचा जो हमी भाव आहे 2490 रुपये आणि हा कमी होण्याचे प्रमुख कारण काय याबद्दल आज सखोल आणि थोडक्यात चांगली चर्चा आपण इथं करणार आहोत। तर त्यामध्ये प्रमुख कारण असं सांगितलं गेलं की तज्ञ मंडळी सांगतात की देशांतर्गत उत्पादन वाढलेलं आहे। फक्त 3% मक्का आपल्या देशात होतो आणि त्याच्यामध्ये एवढे भाव पाडले जातात। जी 2490 रुपयाची हमी भावाची मक्काची महाराष्ट्र सरकारची खरेदी आहे ती खरेदीच हमी भावानं खरेदी यावर्षी झालेली दिसत नाही। 1700 ते 1800 दरम्यान भाव गेले आणि आता तर 1450-1500 पर्यंत भाव आलेले। त्यामध्ये प्रमुख कारण जर कधी बघायला गेलं तर यावर्षी शेतकऱ्यांनी जो माल देत गेला तर मॉइश्चर म्हणून कमी भावामध्ये सुरुवातीच्या काळात मक्का खरेदी झाला। रब्बी हंगामामध्ये बी लागवड खूप मोठ्या प्रमाणात राहिली। खरीप हंगामातला मक्का जो जास्त काळ पाणी राहिला, काही ठिकाणी डागी मक्का तिथे गेली, म्हणजे डॅमेजेस मक्का तिथे गेली, त्यामुळे भाव पडतेच राहिले। 2490 रुपये 2200 रुपये असा कधी भाव शेतकऱ्यांना 2000 काय हा भाव भेटलाच नाही। मग हमी भाव आणि बाजारातला भाव यामध्ये एवढा फरक कसा राहिला, तर या मांग जर कधी बघायला गेलं तर मागच्या वर्षी इथेनॉल मध्ये मक्काचा मोठ्या प्रमाणात वापर होता, पण यावर्षी सरकारने तांदूळालाही तिथं परवानगी दिली। मक्कापेक्षा तांदूळ स्वस्त पडतो म्हणून इथेनॉलला तांदूळाचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला गेला, त्यामुळे जे हे भाव पडले। आणि त्याच्यातच सांगायला गेलं तर त्यानंतर अमेरिका व्यापार करार हा डील आला, तर त्यामध्ये मक्काचा कुठेही डायरेक्ट इनडायरेक्ट असा उल्लेख नाही, पण DDGS हा असा उल्लेख आहे। DDGS म्हणजे काय, तर इथेनॉल तयार करून जो रॉ मटेरियल उतरतो, म्हणजे इथेनॉल तुम्ही तांदळापासून करत असाल, मक्कापासून करत असाल, गव्हापासून करत असाल, तर त्याचा जो शिल्लक राहतो त्याच्यामध्ये कॅटल फीड म्हणजे पशुखाद्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। त्याच्यामध्ये बघायला गेलं तर 24 ते 28% प्रथिने, कॅलरीज वगैरे प्रोटीन सगळं भेटतं। तर त्यामुळे तो DDGS जो आहे तो कमी भावात जर कधी आयात झाला तर त्या दबावामध्ये कॅटल फीड म्हणजे जो व्यापार आहे आपला तो तिथून जर कधी आयात झाला तर या मक्कापेक्षा तो स्वस्त पडतो। म्हणजे इथेनॉल बसून जो भुस्सा उरलेला आहे त्यापासून कॅटल फीड झालं तर त्याच्यामध्ये एक पॅनिक सिच्युएशन तयार झाली, म्हणजे अशी बातमी पसरली की अमेरिकेकडून आयात मोठ्या प्रमाणात होऊ शकतं, त्यामुळेही मक्का मोठ्या प्रमाणात महाग बाजारभाव आले। सांगायला गेलं तर मागच्या वर्षी 410 लाख टनापर्यंत उत्पन्न झालं होतं आणि यावर्षी जर कधी आकडेवारी बघायला गेलं तर गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की 430 लाख टनापर्यंत उत्पन्न होऊ शकतं, म्हणजे एक 10-12%च मक्का वाढली, पण एवढे भाव पाडण्याचं हे प्रमुख कारण आहे। मागच्या वर्षी चांगले भाव होते त्यामुळे जास्तीचे जो शेतकरी वर्ग आहे मक्काकडे वळाला, कारण की त्याला बघायला गेलं तर सोयाबीनला मागच्या वर्षी जास्तीचे भाव नव्हते, भरपूरशा ठिकाणी कांदा निघतो, त्यामुळे लवकर पीक जर कधी बघायला गेलं तर मक्काकडे जास्तचा वर्ग वळाला। तर भारतामध्ये जर कधी बघायला गेलं तर प्रमुख राज्य जर कधी मानायला गेले महाराष्ट्र असेल, बिहार असेल, राजस्थान असेल आणि मध्य प्रदेश असेल, हे 5 एक राज्य जे आहे ते मक्का उत्पादन करतात, पण बाकी राज्यामध्ये मक्का एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही, त्यामुळे बाजारभाव वरती दबाव कंटिन्युअसली चालूच आहे। याच्यामध्ये भरपूरशा ठिकाणी असंही एक सांगण्यात आलं की बांगलादेश जो आपल्या शेजारचा जो राष्ट्र आहे आपल्याकडून मोठ्या प्रमाणात मक्का आयात करत होता, त्याच्या मागचं कारण असं होतं की बांगलादेशला आयात करताना जो खर्च लागतो तो खूप कमी लागतो, पण काय झालं की आपला मक्का त्यांना यावर्षी त्यांचे ना आपले जे हे होते वाद थोडे जास्तीचे चव्हाट्यावर आले आणि त्यांच्यासोबत आपला ट्रेड बंद असल्यामुळं त्यांनी अर्जेंटिना असेल, ब्राझील असेल इथनं मक्का आयात केला, म्हणजे आपल्या मक्काला त्यांनी कुठंतरी त्याला पर्याय म्हणून तिकडनं केला। काही टक्क्यात पाकिस्तानकडनंही त्यांनी मक्का आयात केला, त्यामुळे आपल्या मक्काला देशांतर्गत मागणी खूप मोठ्या प्रमाणात कमी पडली। आणि रब्बीतलं आता जर कधी बघितलं तर रब्बीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मक्का लागवड आहे, आणखी उत्पन्न आहे, त्यामुळे यावर्षी जे मक्काचे भाव आहे असेच दबावामध्ये राहतील असा एक अंदाज तज्ञ मंडळी व्यक्त करतायत। साठेबाजारी त्यामागचं प्रमुख कारण असू शकतं, इथेनॉलला मक्का ऐवजी तांदळाचा दर्जा तेही प्रमुख कारण असू शकतं। DDGS जे इथेनॉल बनवून जे रॉ मटेरियल आहे ते आयात होणार असा
करारामध्ये उल्लेख आहे ते कधीपासून लागू होतं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मार्केट एवढं दबावामध्ये आलं आणि ज्याचं पॅनिक सिच्युएशन झाल्यामुळे मक्काचे भाव पडण्याचं हे प्रमुख कारण आहे. शेतकरी मित्रांनो, मक्का लागवड करताना खर्च किती होतो आणि उत्पन्न किती होतं यावर्षी जर कधी गणित बघितलं तर भरपूर शेतकरी या पुढच्या वर्षी मक्का न लावता काय लावा हा पर्याय खूप मोठा शेतकऱ्यांपुढे उरत शिल्लक राहताना दिसत नाही. कारण की सोयाबीनला पर्याय म्हणून मक्का लावलं होतं, पण तोच तिथं कंडिशन होते. भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, पण कृषी प्रधान असल्यासारखं कुठेही शेतकऱ्यांना वाटत नाही. कारण की शेतकऱ्याच्या जेवढे मूल्य असतील त्याचा हे कुठेही सरकार याचा विचार करताना तुम्हाला दिसत नाही. कारण की कृषी प्रधान देश म्हणताना जर कधी बघायला गेलं तर देशाचा सगळ्यात मोठा हिस्सा जो येतो कृषी क्षेत्रातून येतो आणि कृषी क्षेत्राला कुठेही शाश्वती नाहीये. कृषी क्षेत्र हे वाऱ्यावरती सोडलं गेलेलं आहे. रासायनिक खतावरती आपण व्हिडिओ बनवलो तर रासायनिक खताचा माप भाव वाढ झालेली आहे. 20-20-72 असेल, 10-26 असेल, बाकी सगळेच ग्रेड जे असतील एनपीके खतातले त्यांचे रेट वाढलेले. आपण कुठेही गव्हर्नमेंट असेल काय असेल त्याच्याविषयी आपल्याला काय घ्यायचं नाही. आपण एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहोत आणि आपण शेतकऱ्याविषयी समस्या सांगणं गरजेचं आहे की या सगळ्या गोष्टीबद्दल काय झालेलं आहे. राजकारणी आपण नाही आहेत आणि पुढेही राहणार नाही आणि आपल्याला कुठलंही राजकारणी याला तुम्ही पाय देऊ नका. कारण की शेतकऱ्याचा विचार करणं खूप मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. 13,1400-1500च्या याच्यात मक्कामध्ये जर कधी उतारा बघितला तर गव्हर्नमेंटच सांगतं एक स्टँडर्ड उतारा जे आहे ते 30-20 क्विंटल पर्यंत धरला जातो. म्हणजे एकरी जर कधी तुमचं 30-35 हजार 40,000 रुपये निघत असेल आणि उत्पन्न वजा जाता जर कधी खर्च वजा जर जाता कधी तुमचं उत्पन्न हातात येत असेल तो खूप कमी दर आहे. आणि अशाच जर कधी शेतकरी राहत राहिला तर शेतकऱ्याच्यात खूप मोठा पिसला जातो. हमी भावात कधी मक्का खरेदी झालाच नाही. मग त्याचं प्रमुख कारण असं सांगितलं गेलं की शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं तर आम्ही नुकसान भरपाई दिली. नुकसान भरपाई किती आली होती? 70 ते 80 रुपये गुंठ्याप्रमाणे. ती नुकसान भरपाई तुम्ही जर कधी घेतली असेल तुमच्या सातबाऱ्यावर मक्का असेल तर ते सांगता की तुमचं उत्पन्न तर तुम्ही एवढं टक्के घटवून टाकलेलं आहे, मग तुमचं उत्पन्न आम्ही 10 क्विंटल एकरी असंच पकडू. म्हणजे 10 क्विंटल एका एकरात उत्पन्न धरतं. कारण की सरकारचं म्हणणं की तुम्ही आमच्याकडून नुकसान भरपाई घेतली होती आणि तुम्हाला एकरी 10 क्विंटलच मक्का झालेला आहे आणि 2490 रुपये हमी भावानं खरेदी केंद्र अद्यापही चालू झालं नाही. पण ज्यावेळेस ती नोंदणी सुरू होती त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढे आपण लावताना काय लावावं हा विचारच शेतकऱ्यांना खूप मोठा असा म्हणजे दिलासा न देणारा आहे की आपण कुठलंही पीक घेतलं त्याला भाव राहतच नाही. भारत एकमेव असा देश असेल की तिथं शेतकऱ्यांना हमी भावामध्ये काहीच भेटत नाही. यावर्षी कपाशीला हमी भावात खरेदी चालू झाली ती मध्यंतरी 8,000पर्यंत भाव गेले होते. म्हणजे सीसीआय पेक्षा ओपन मार्केटला चांगला भाव होता. पण त्यातल्या त्यात अमेरिकन करार नुसता झाला, पॅनिक सिच्युएशन झाली आणि तो कापूस आज 74-75 रुपये विकतोय. म्हणजे सगळ्याच याच्यातनं अनुषंगाने बघायला गेलं तर यावर्षी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात चुराडा झालेला आहे. सुरुवातीला पावसाळ्यात जास्त ओला दुष्काळ पडला, त्यानंतर अशा संकट आले तर शेतकरी टिकणार नाही. या सगळ्या गोष्टी या अनुषंगाने आपण आज सांगतोय आणि याच्यानंतर आपण मक्काचे भाव वरती तर व्हिडिओ बनवणार आहोत. पण हरभरा असेल, प्रमुख डॉलर हरभऱ्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. ऑस्ट्रेलियाकडनं जो बारीक डॉलर आयात केलेला आहे, बारीक हरभरा जो आयात केला आहे त्याच्यावरती एक पुढचा आपला एक व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.